नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर. सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले, तर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 61% भरले. गंगापूर, दारणासह भावेली, मुकणे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दारणा धरण 85% भरलं असून धरणातून 4000 क्युसेक पाणीचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 धरण प्रकल्पांमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहरात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खडकवासला धरणातून 13,981 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पाटबंधारा विभागाने दिली आहे. पुणे शहरात झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी शहरात झिकाच्या बाधित रुग्णांची संख्या एकूण 47 इतकी झाली होती. झिका संसर्ग झालेल्या 2 ज्येष्ठांचा मृत्यू देखील झालाय. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती त्यांचे मृत्यू परीक्षण करत आहे. पुण्यात झिकाचे सर्वाधिक 11 रुग्ण एरवंडे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आहेत. राज्यात जुलै महिन्यात 38% पाऊस झाल्याची माहिती आज पुणे वेधशाळेने दिली आहे. संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यातील अनेक धरणे 90% भरली असून अजून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.